तुम्हाला तर दमच नाही कुठल्या गोष्टीचा. दम निघायचं म्हणजे 11 वाजल त्या आतापर्यंत उपाशी माणूस चहा सुद्धा पिऊन आला ना सकाळी येताना. काय तर करून खलास ना. काय करायचं शेतात काय खायचं का झाडाचा पाला खायचा होय. हाले हट समज जारवट केलेली वैरण पायातलं वरी हा जारवट सुद्धा करू देणं झाला का नाही. आता भूक लागली पोटाला. आता वाजा लागले त्या सकाळच्या 11 वाजले त्या तरी बायको अजून भाकर तुकडा घेऊन शेताला आली नाही. आता इथं अजून पिकाला पाणी द्यायचं दाराची ती मला पण घराकडे जाता येत नाही. बरं मी काय करतो आता फोन लावतो ना फोन लावूनच तिला ये म्हणतो लवकर भाकरी घेऊन. आल्या खराटा खातीस का काय आता झाडाचा. सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्सकडून इन्व्हेस्टमेंट टिप्स कधीही घेऊ नका. तुम्ही बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो. अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क. आलो हॅलो भाकर तुकडा घेऊन यावं शेताकडे भूक लागली मला. शेतातलं काम चालू आहे कळत नाही का. काय घरचं काम ये लवकर भूक लागली तर मी जारवट करून घेतो. हा ये लवकर. हा ठेव. हले हट अकरा वाजा लागले ते. इथं बसला होय. मग काय करावं तुझी वाट बघत बसलाव झाडाखाली. न्याहरी करायची राहिली आहे माझी. त्याला लवकर यायला येत नाही काय. घरात काय काम असते का असते का. काय काम आहे ती घरात. धुणं भांडी झाडून असते पडचे असते. म्हणजे काम उरकून समजा आलीच होय आता. मग काय परत जाऊन काम करायचे काम. आता जाणं लागत नाही घरला काय. आता संध्याकाळी जायचं ना. बर चलतंय वाढ मग जेवायला आता. तुम्हाला तर दमच नाही कुठल्या गोष्टीचा. दम निघायचं म्हणजे 11 वाजल त्या आतापर्यंत उपाशी माणूस चहा सुद्धा पिऊन आला ना सकाळी येताना. काय तर करून खलास ना. काय करायचं शेतात काय खायचं का झाडाचा पाला खायचा होय. शेड मध्ये आहे की साखर चहापत्ती चाकून प्याव का मग. त्याला दूध कुठं आहे. कोरा करून प्यायचं असते त्याला काय ते. असू द्या आता वाढ काय असू द्या. जसं आहे तसं बघावं लागतंय. दूध कुठं आहे साखर कुठं आहे म्हणून जमते गाव. वाढ लवकर ती खाऊन मला जायचं आहे. तू जेवण केलेच का नाही. मी केले. कांदा पण आणलाय धावतो मग. कांदा फोडू काय. टाकी. बर टमाटर पण आणली. टमाटा आणले काय तोंडी लावायला. हा. बर फरसाण आणले. फरसून आणलोय काय काय आणलंय हो जेवायला आज. इतकं उपाशा म्हणलं काय तर चांगलं स्पेशल करावं. डबा उघडू नको ती शेवढच बास होती की आपल्याला. बस होतं. ती दुपारचा आहे काय डबा. हा. तुम्हाला आता आणलं. हा. भूक लागली म्हणजे जेवा की तुम्ही. मग तुम्हाला मी जेवलो काय नाही. या मित्रांनो जेवण करायला. गाडीवर कोण आले अजून तिकडं बाबा. कोण आहे रे. आलो आलो आलो.
डिपोवर फ्यूज गेलाय म्हणून लाईट आली नाही, ते फ्यूज टाकायला जायला बोलवायला आली. ये न्यारी करायला. भाजी कसला काय भाजी चांगली झाली आहे, चपात्या चांगल्या झाल्या, स्वयंपाक लय भारी झालाय. घरचा किराणा संपता आणि त्याचं कळालं का किराणा संपलाय घरचा. माहित नाही तुम्हाला. आणू जरा पैशाची बी लय तंगी चालू आहे. कांदा काढायला आलाय ती घातला नाही, जवारी तशी जाय शेतात, समजा पैसे झाले अवघड झाले की आणू की जरा किराणा. आता ही कुठलं केलंय मग? जे आहे ते केलंय सगळं. असू दे, जे आहे त्या आपण मिठासोबत भाकर खाऊ, पण काम करू. आणतो मी बी, टेन्शन घेऊ नको. किराणा जरी संपला तरी सुद्धा तो माझ्यासाठी जेवण करून आणले. आणावं लागते मग काय उपाशी बसतावं. तर असू द्या मित्रांनो, या जेवण करायला. मस्त आमचं शेतकरी जोडीचं तुम्ही व्हिडिओ बघताय बरं का, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतच असताला असं मला वाटतंय. तर मित्रांनो राव, करा आमच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा. सकाळची वेळ होती, मी शेतातली कामं आवरून घेतली आणि सायलीनं घरची कामं आवरली. आणि जसं कामं आवरल्या सायली आपल्याला जेवण घेऊन आल्या बरं का. आता आम्ही दोघंजण मस्त प्रकारे जेवण करतोय, मौज मजा मस्ती करतोय बरं का. आणि आम्ही खूप एकदम आनंदात आहे. तुम्ही सुद्धा आनंदात राहा असं माझं तुम्हाला आव्हान आहे बरं का. म्हणजे परिस्थिती कशी का असं ना, श्रीमंत असून द्या ना तर गरीब असू द्या, पण साथ देणारी व्यक्ती चांगली पाहिजे बरं का. आणि आपली सायली लय भारी राव. जरी घरातला किराणा जरी संपला तर जसं असेल तसं भागवते आहे. म्हणजे कुणाला काय सांगत नाही किंवा गारानं नसते ना, काय नाही. गरिबी का असं ना, पण तिनं चांगलं राहण्याचा प्रयत्न करते. हे ज्यातच मला म्हणजे एकदम भारी वाटतंय बरं का, आणि एकदम मोठं सुख वाटतंय. चांगला आहे राव. सायलीला काय करतो आता, जनावराला वैरण वगैरे टाकायला लावतो आणि मी जातो खाली दाराला. तर करावा म्हणलं व्हिडिओ असाच मोकार नाही बरं का, चांगला जाहीर वाटायला मला तर व्हिडिओ. आणि आता काय करा मित्रांनो, तुम्ही कुठनं आमचा व्हिडिओ पाहताय, म्हणजे कुठल्या तालुक्यातनं पाहताय, तुमच्या तालुक्याचं नाव फक्त कमेंट करायला विसरू नका. नक्की तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करा आणि बघत राहा आमची अशीच स्पेशल व्हिडिओ. तर मस्त राव, सायलीनं जेवण बनवलेलं आहे सकाळ सकाळी. हरभऱ्याची भाजी आहे का नाही, हरभऱ्याची भाजी बनवली आहे, चपात्या, फरसण आणलंय, हे आणलंय, ती आणलंय. तर अजून मी सायलीला घास बनवलं. खा तू खा. पाणी हसका लागला, पाणी आणतो थांब. धन्यवाद बरं का पाणी आणून दिल्याबद्दल. आणावं लागतंय पाणी. आपण सोबत जेवायला बसताना आणलं नव्हतं, ते शेडमध्ये होतं त्याच्यामुळं आणावं लागलं. बस आता जीव दे मला पटपट. जेव्हा की मग मी कुठं तुम्हाला अडवलं कामं जास्त आहे. का मी तुमचा हात धरला आहे. हातदाराचा काय विषय आहे मग भाजी लय चांगली झाली बरं का. पाणी द्यायला जाता लाईट असला जाता का कांदा भिजवायचं येईल की आता लाईट. लय राखवलं होतो का नाही बकऱ्यांनी. मग काय कसली भूक लागली होती, आले एक चपाती संपवलेलं गेलं. मीच खाल्ल्या. तूच खा. चलते मित्रांनो, बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.